हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 12वा, ओवी क्रमांक 49. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. परमात्म्याबद्दल भावभावना, भक्ती, श्रद्धा पाहिजे, म्हणजे तो श्रीहरी तळहातावर स्पष्टपणे आवळा दिसावा आणि जाणावा तसा आकलन होतो. केवळ उपासना करून उपयोग नाही, त्यामागे भावभावना, भक्ती, श्रद्धेचा ओलावा हवा. परंतु एवढ्यानेही पुरे होत नाही. याच्या जोडीला असीम कष्ट घ्यायची तयारी हवी. योगाधिराज पातंजलींनी अभ्यास करायला पाहिजे असे सांगितले आहे. परमात्मा प्राप्त होण्यासाठी अपार परिश्रम घ्यावे लागतात. तपस्या करावी लागते. तप किती करावे तर परमात्मा प्राप्त होईपर्यंत करावे. 4 दिवस तप करून सोडून देणाऱ्यांनी या वाटेला जाऊ नये. तप करणे म्हणजे काय ते योग गुरूंकडून समजून घ्यावे. परमात्मा प्राप्तीची जिद्द हवी. ही जिद्द किती हवी तर परमात्मा मला भेटो अथवा न भेटो, मी त्याची उपासना दृढ चालविणार आहे अशी चिकाटी पाहिजे. तप करून परमात्मा या जन्मी भेटला नाही तर पुढच्या किंवा केव्हा तरी त्याच्या पुढच्या जन्मी भेटेल. मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मी माझी उपासना करणार आहे. मी माझे उपासना करण्याचे काम करणार आहे. भेट द्यायची की नाही हे परमात्म्याचे काम आहे आणि ते त्याने त्याच्या सवडीनुसार करावे. मला काय त्याचे? याचा अर्थ आपण परमात्म्याची उपासना ही उपासना करायची म्हणून करायची आहे. त्याच्या प्रेमात पडून त्याची भक्ती करायची आहे. त्याच्या भेटीचीही अभिलाषा धरायची नाही. हे समजण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पाऱ्याचे उदाहरण दिले आहे. पाऱ्याची गोळी जर जमिनीवर पडली तर त्या गोळीच्या अगदी बारीक बारीक ठिकऱ्या ठिकऱ्या जमिनीवर विखुरतात. त्या गोळा करणे म्हणजे एक दिव्यच असते. फार फार म्हणजे अपार कष्ट पडतात. पाऱ्याच्या ठिकऱ्या झालेल्या छोट्या छोट्या गोळ्या घरंगळत असतात. त्या गोळा करणे म्हणजे अशक्य शक्य करून दाखविणे आहे. परमात्मा प्राप्ती ही एक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवायचे आव्हान आपण स्वीकारायचे आणि मग मी ते पेलवीनच अशा प्रतिज्ञेने सुरुवात करून त्यात यश मिळवायचेच. हरि ओम.